केस पुसले नाही ना तुम्हाला ताप येईल आणि सर्दी होईल. उद्या साहेबांबरोबर काम करायचं की नाही? शुभ आणि श्रावणी एकमेकाशी ज्या प्रकारे वागतायत त्यावरून असं वाटतंय की ह्यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलंय. तू कसं टकते आता बस. जा रे. काय चाललंय? का रस्ता अडवायलास माझा? काय यार स्वीटी, मी आपल्या दोघांचे रस्ते एक करण्याचा विचार करतोय आणि तू एकी बाजूला. दिस इज नॉट फेअर यार. या खऱ्या स्वीटीला अजून ओळखलं नाहीस तू, म्हणून हे समज करायलास. माझ्याकडे ना तुझ्यासाठी हे टाइमपास करायला वेळ नाही. ऐक ना, तेच ओळखायला आलोय. पण तू अशी रागवशील तर कसं होईल बरं? एकदा फक्त माझ्याशी व्यवस्थित बोलून बघ, तुझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. बंद पडा, शेवटचं सांगलोय, बंद पड. हा जो गोड चेहरा आहे ना, त्याच्यावरती अजिबात राग सूट करत नाही बघा. होय, हाच गोड चेहरा जेव्हा तुझ्या कानाखाली जाळ काढेल का नाही, मग तिखट बी वाटेल. हो का? पण मला आहे ना लवंगी मिरच्या पण लय आवडतात. मला पण सडक छाप मजनूच्या थोबाडीत मारायला खूप आवडतं. असं? मी पुन्हा एकदा हरले. बाबांनी इतके विश्वासाने इतकं महत्वाचं भाषण लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती आणि मी मात्र त्यांच्या विश्वासाला तडा दिला. आता बाबा घरी आले की ते पुन्हा माझ्यावर चिडणार. मी पुन्हा एकदा बिनकामाची ठरले. खरं तरी सगळं आत्याने केलंय, तिच्यामुळे मी अशी झोपून राहिली. आणि मी गोष्ट बाबांना सांगितली तरी बाबा अजिबात ह्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. काय करू आता मी? नमस्कार साहेब. विश्वंभर साहेब आहेत का? साहेब तर घरी नाही आहेत. कधीपर्यंत येतील? काही ठाऊक तर नाहीये. तुम्ही बसा की. नाही, बसायला वेळ नाही. विश्वंभर साहेब पार्टी ऑफिसमध्ये असतील, तिकडेच जाऊन भेटले पाहिजे त्यांना. आत कुठे चाललीस? चल बाहेर. सर, मला मिनिस्टर साहेबांना भेटायचं. प्लीज मला जाऊ द्या. नाही, असं कोणी त्यांना भेटू शकत नाही. सर, माझं लय महत्वाचं काम आहे, मला जाऊ द्या. हो, तुला जा म्हणून सांगितलं ना. चल. हे बघ, कोणी पाहिलं तर आम्हाला प्रॉब्लेम होईल. थांब, तू थांब. कुठे चालली? कोण आहे मुलगी? काय काम आहे तिचं? आत काय यायचंय तिला? बघतेच. थांब 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 थांब. कुठे चालली तू? तुला एकदा सांगितलं कळत नाही का? प्लीज मला जाऊ द्या. चल बाहेर. मला जाऊ द्या. थांब. इकडे अक्कल आहे का तुला? मुलींची कसं वागतात कळत नाही का? साहेब, ही मुलगी जबरदस्ती आत घुसत होती. हा मंत्री साहेबांचा बंगला आहे. इथे अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कोणी आत जाऊ शकत नाही. रे दादा, ते माझं म्हणणंही ऐकून घ्यायला तयार नाहीयेत. मला मिनिस्टर साहेबांना भेटायचं. माझ्या बाबांना बरं नाहीये, त्यांना ऍडमिट केलंय. माझे बाबा मिनिस्टर साहेबांच्या पक्षातले कार्यकर्ते आहेत, त्यासाठी मला थोडी मदत हवी.
एक मिनिट थांब. मला सांग नेमकं काय झालंय तुझ्या वडिलांना? हे काय चाललंय इथे? मॅडम मुलगी जबरदस्ती आत घुसत होती. नाही, मी जबरदस्ती घुसत नव्हते. मी यांच्याकडे परवानगी मागत होते, पण हे माझं ऐकूनच घेत नाहीत. हे बघा, ही मुलगी, तिचे वडील आजारी आहेत, तिचे वडील साहेबांचे कार्यकर्ते आहेत. ती मदत मागायला आली इथे. नाही, तिला ढकलतायत. मी कार्यकर्त्यांकडनं काय फक्त कामं काढून घ्यायची का? वेळ प्रसंगी त्यांच्या पाठीमागे उभं पण राहावं लागतं. ताई, तू चल, मी तुझी मदत करतो. मला सांग, तुझे बाबा साहेबांचे कार्यकर्ते आहेत? हो, माझे बाबा मिनिस्टर साहेबांसाठी काम करायचे. पार्टीची छोटी मोठी कामं, कधी मीटिंगच्या तयारीला मदत कर, कधी पोस्टर लावणं, असली कामं ते करायचे. माझे बाबा साहेबांना खूप मानतात. हा बघा, माझ्या बाबांचा साहेबांसोबतचा फोटो. ताई, माझे बाबा गेल्या 4 दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांची तब्येत खूप खराब झाली. डॉक्टर बोलत होते लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, आणि त्या ऑपरेशनसाठी मला 1 लाख रुपयांची गरज आहे. ही बघा, ही सगळी हॉस्पिटलची बिलं. पैसे भरले नाही तर ऑपरेशन करणार नाही असं डॉक्टर म्हणतात. मला माझ्या बाबांना वाचवायचं ते. मला तुझी गरज कळते, पण मला ती विचारावं लागेल. मी करते काहीतरी. काय बोलावं हो? ती मुलगी तुमच्याकडे मदत मागतीये, तुम्हाला कळत नाहीये? आपल्या वडिलांसाठी ती विनंती करते. ती वडील म्हणजे देव असतोय, माहितीये का नाही तुम्हाला? त्याच्यामुळे आपण या जगात येतो. तो आपल्यासाठी आयुष्यभर झटत असतो, आणि आज ही मुलगी तिच्या वडिलांसाठी धडपडतीये. तुम्हाला कळत नाही, आणि तुम्ही काय म्हणताय? विचारावं लागेल. कोणाला विचारणार आहात? मला नाही वाटत तुमचं तुमच्या वडिलांवर प्रेम आहे. ए ताई, तू चल. काय तुला मदत करायची ना, मला सांग. नको या माणसांच्या नादी लागू. चला, मी मदत करतो तुम्हाला. 1 मिनिट. जर तुम्हाला समोरच्या बद्दल काही माहित नसेल ना, तर उगाच काही बोलायचं नाही. तुम्हाला काय माहिती हो माझं माझ्या बाबांवर किती प्रेम आहे ते? माझे बाबा आयुष्य आहेत माझं. आता त्यांचं प्रेम मला कधी अनुभवता नाही आलं, म्हणून काय झालं? काय म्हणालात? वडिलांचं प्रेम अनुभवलं नाही. बापाचं प्रेम ज्याला मिळत नाही ना, त्यालाच त्याची जास्त किंमत असते. वडील हा आभाळासारखा असतो, त्याच्या पुढे आपण शून्य. ते आभाळ कधीच आपल्या हाती येत नाही, कधीच त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, पण ते कायम असतं आपल्या डोक्यावर. हे ताई, तू काळजी नको करू, ते मदत करतील तुला. आणि काही लागलं तर मला फोन कर, नंबर लिहून घे. हे बघ, ठीक आहे? तुम्ही नका काळजी करू, मी बघते.